नांदेड लोकसभेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना प्रशासकीय यंत्रणा अगदी रात्रंदिवस काम करते आहे। नांदेड जिल्ह्यात कशा पद्धतीची व्यवस्था काम करण्यात आलेली आहे आणि प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे, काय काय खबरदारी घेण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत। नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून नांदेडमध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होते। आजपासून सगळी प्रशासकीय यंत्रणा काम करते आहे। काय करून आपण विशेष करून काळजी घेतोय आणि कशा पद्धतीने काय काय खबरदारी घेण्यात आलेली आहे? आपल्या नांदेड जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। यापैकी 6 नांदेड लोकसभेला अटॅच्ड आहेत आणि 2 हिंगोलीसाठी मतदान करतात। या सर्व ठिकाणी आपली यंत्रणा ही पोहोचलेली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर 2068 बूथ आपण स्थापित केले आहेत। त्यासाठी 10,637 एवढे कर्मचारी आपण नियुक्त केले आहेत। या सगळ्यांचं काल एक प्रशिक्षण झालं, शेवटचं प्रशिक्षण, आणि आज या सगळ्या पोलिंग पार्टीज किंवा मतदान पथकं हे त्यांच्या पोलिंग बूथकडे रवाना झाले आहेत। हे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सगळे लोक पोहोचतील आणि उद्याची तयारी सुरू करतील। सर, यावेळी नवमतदारांची किती नोंद आपल्याकडे झालेली आहे, त्यांच्यासाठी आपण काय आवाहन केलेलं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिनियर सिटीजन असेल किंवा जे दिव्यांग आहेत त्यांचंसुद्धा वोटिंग या लोकसभेसाठी व्हावं यासाठी आपण काय विशेष करून काळजी घेतोय? नवमतदारांचा टक्का आपला गेल्या सर्वेक्षणामध्ये किंवा गेली जी पुनरीक्षण झालं त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपला वाढला होता। आपल्या एकूण मतदार संख्येच्या 1.5% जास्त हा नवमतदारांचा, म्हणजे फक्त 18-19 या वयोगटातला शेअर आहे। त्या अनुषंगानं आपण त्यांना अपील होईल अशा पद्धतीनं आणि त्यांना कळेल अशा भाषांमध्ये स्वीपची किंवा मतदार जनजागृतीचे काही कार्यक्रम घेतले होते। विशेषतः सोशल मीडिया, रील्स यांचा वापर केला, FM चा वापर केला, त्यांचे जे शैक्षणिक संस्था असतात त्यांचा आपण यामध्ये सहकार्य घेतलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। आणि हे निवडणूक कशा पद्धतीनं त्यांच्या दृष्टीने एक्साइटिंग बनवता येईल, कारण तरुणाईला एक्साइटिंग गोष्टी आवश्यक असतात, त्यांना तशा गोष्टी आवडतात। या प्रकारे आपण काही पोलिंग बूथसुद्धा त्या प्रकारचे तयार केले आहेत। काही मॉडेल पोलिंग बूथ आहेत, काही यूथ सेंट्रिक पोलिंग बूथ्स आहेत, काही ठिकाणी इको फ्रेंडली पोलिंग बूथ आपण तयार केलेत। याचा तरुणाईवरती निश्चितपणे चांगला एक परिणाम पडतोय। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एक घरी पोस्टल मतदान करण्याची सोय होती, त्या अंतर्गत 756 लोकांनी त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यात घेतलेला आहे। उर्वरित जे आहेत ते निश्चितपणे उद्या मतदानासाठी येतील। मतदान केंद्रावर आपण त्यांच्यासाठी रॅम्प, व्हीलचेअर, एक सहायकाची परवानगी आपण त्यांना देत असतो आणि आल्यावरती पहिलं प्राधान्य आपण त्यांना देतो। अशा प्रकारची सगळी व्यवस्था केली आहे आणि त्यांना मतदान प्रक्रियेत कुठंच अडथळा होणार नाही याची आपण पूर्ण दक्षता घेत असतो। सर, मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडावी हे एक मोठं आव्हान असणार आहे आणि त्यासाठी आपण सगळे प्रशासकीय यंत्रणेवरती काम करत असतो। मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे पोलिंग बूथ आहेत किंवा मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण या नागरिकांसाठी काय सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून मतदान करताना कुठलंही अडचण या नागरिकांना निर्माण होणार नाही? प्रत्येक पोलिंग बूथवर आपलं एक मतदान सहायता केंद्र असेल, ज्या ठिकाणी त्यांना कळेल की आपलं मतदान नेमकं कुठल्या पोलिंग बूथवर आहे, कारण एका लोकेशनवर एकाहून अधिक बूथ असू शकतात। त्याचप्रमाणे रॅम्प आणि व्हीलचेअरची फॅसिलिटी जसं मी सांगितलं तसं आहे। जर त्या ठिकाणी महिलांसोबत किंवा त्या कुटुंबासोबत जर एखादं लहान मूल असेल तर त्याला थोडा वेळ त्या ठिकाणी ठेवण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था आपण केलेली आहे। त्या ठिकाणी एक ट्रेंड मदतनीस ही सुद्धा असणार आहे की जी त्या बालकाची काळजी घेईल। त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल, शौचालयाची सुविधा असेल, या सगळ्या आपण गोष्टी केल्या आहेत। उन्हाचा एक विषय आहे, कारण उष्णतामान खूप वाढत आहे आणि जरी उद्या थोडं आपल्याला अपेक्षा असेल, ढगाळ वातावरणाचं एस्टिमेट आलेलं आहे, परंतु प्रतीक्षालय आपण प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून सावलीमध्ये बसण्याची सोय होईल। म्हणजे एक जी संकल्पना असते की मतदान केंद्र म्हणजे आपण जाऊन रांगेत उभं राहायचं तासन-तास, तसं होणार नाही। तिथं बसण्याची सोय असेल आणि आपला जेव्हा क्रमांक येईल तेव्हा आपण जाऊन वोट करू शकतो। मतदान हा अधिक सुखद अनुभव बनवण्यासाठी यावर्षी आपण नांदेडमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत। तुम्ही सर म्हणाला की उन्हाची तीव्रता अधिक आहे आणि त्यामुळे त्या उन्हाचा त्रास हा लोकांना होणार नाही यासाठी सुद्धा आपण खबरदारी घेतोय। मात्र अशा वेळी जर वैद्यकीय सुविधांची गरज पडली तर त्यावेळी सुद्धा आपण कशा पद्धतीने विशेष करून खबरदारी घेणार आहोत? प्रत्येक मतदान केंद्रावर आपलं वैद्यकीय पथक असेल, त्यामध्ये हेल्थ वर्कर्स, ANM किंवा MPW जे असतात ते त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। त्यांच्यासोबत एक फर्स्ट एड किट असेल, ORS, ग्लुकोजचे पॅकेट्स असतील, हे आपण भरपूर प्रमाणात त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून जर कोइन्सिडेंटली कोणाला जर गरज पडली तर त्या ठिकाणी ते तातडीनं उपलब्ध होईल। आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण ऑन कॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की कुठलंही काही जर आपत्कालीन परिस्थिती आली तर आपण त्याला तातडीनं प्रतिसाद देऊ शकू। एकंदरीत मतदारांना ज्या काही अडचणी येऊ शकतात त्या सगळ्यांचा विचार करूनच भारत निवडणूक आयोगाने या नियमावली दिलेल्या आहेत आणि त्याचं परिपूर्ण अनुपालन केल्यामुळे मला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे काही अडचण येणार नाही। सर, एक महत्त्वाचा प्रश्न, संपूर्ण निवडणूक ही पारदर्शक पार पडावी हे आपलं लक्ष असतं आणि यासाठी सर्व्हायलन्ससाठी आपण काही खबरदारी
घेतलेली आहे का? जी मतदान केंद्र आहे त्यावरती CCTVची नजर किंवा आणखी काही अत्याधुनिक यंत्रणा आपण वापरतो आहोत का? आपण जे 2068 आपल्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्र आहेत त्यापैकी 50% म्हणजे 1034 वरती वेबकास्टिंग ही लाईव्ह करतो आहे आणि त्याचं पूर्ण फीड आपल्याला मिळतं आहे. त्याचबरोबर EVM मशीन या जिथे जिथे जातील त्या वाहनांचं GPS ट्रॅकिंग आपण केलेलं आहे. त्याचंसुद्धा स्क्रीन आणि कंट्रोल रूम आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी बसवलेलं आहे. त्याचं 24 तास मॉनिटरिंग आपलं सुरू राहील आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला सेंट्रल पोलीस फोर्सचं डिप्लॉयमेंट करावं लागतं. विशेषतः जी संवेदनशील 29 मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर किंवा सूक्ष्म निरीक्षक हे सुद्धा आपण अनेक ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. ही सगळी यंत्रणा मिळून आपल्याला अप टू डेट रिपोर्ट मिळत राहील. त्याचबरोबर आपले झोनल ऑफिसर्स असतील किंवा मास्टर ट्रेनर्स हे सुद्धा फील्डमध्ये फिरत असतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला एक ॲक्टिव्ह सर्वेलन्स मिळत असतो. या सगळ्या मशिनरीमधनं मला वाटतं की आपली निवडणूक अतिशय पारदर्शकपणे आणि शांततेनं होण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक शासकीय कर्मचारी तुमच्यासोबत काम करत आहेत. पोलीस असतील किंवा वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्या मतदानाची पोस्टलची काही जी सुविधा होती त्यासाठी किती आपल्याकडं मतदान झालेलं आहे आणि ती कशा प्रकारची आपण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे? आपण 2 प्रकारे त्यांना सुविधा देतो. एक, जर ज्या मतदारसंघाचा मतदार असेल त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये जर ड्युटी आली तर त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट मिळतं. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 5,500पेक्षा जास्त EDCs इश्यू केले आहेत आणि त्याचबरोबर जर दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात उदाहरणार्थ हिंगोलीमध्ये ड्युटी लागली किंवा नांदेडमध्ये ड्युटी आणि मतदान दुसऱ्या मतदारसंघात आहे जिथं की आजच मतदान आहे तर त्यांना आपण पोस्टल बॅलेटची सुविधा देतो. पोस्टलचा आता आज शेवटचा दिवस आहे वोटर फॅसिलिटेशनचा. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की काही कर्मचारी असे पण आहेत की ज्यांचं नाव मतदार यादीत दुर्दैवानं नव्हतं. त्यांना आपण वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी नाव दाखल केलं. असे अतिशय तुरळक आहेत, त्यांना फक्त अडचण आलेली आहे. आणि ज्यांचं दुसऱ्या टप्प्यांमध्ये मतदान आहे, उदाहरणार्थ काही लोकांचं पहिल्या टप्प्यात मतदान झालं, काही लोकांचं तिसऱ्या टप्प्यात असेल, त्यांच्या त्या मतदारसंघाच्या अनुषंगानं त्यांना मात्र याची गरज नसते. ते प्रत्यक्ष जाऊन पुढच्या तारखेला मतदान करू शकतात. आपण साधारण 98% लोकांना EDC किंवा पोस्टल बॅलेट अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नांदेडच्या जनतेला कशा पद्धतीने आवाहन करताय की उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जी मतदानाची प्रक्रिया आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नांदेडकरांनी सहभाग घ्यावा? एक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून हा आपला अधिकार आहे. स्वतंत्रता म्हणजे काय? आपल्याला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा आपल्याला आपलं आवडीचं सरकार आणि आपल्या आवडीचे लोकप्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य हे मुळात मिळालेलं आहे. त्यामुळे हा अधिकार बजावणं हे स्वातंत्र्याची जपणूक करण्यासारखंच आहे. जरी आपण 75 वर्ष स्वातंत्र्याचे साजरे केले परंतु त्याला खरा अर्थ द्यायचा असेल तर ती लोकशाही सक्षम असणं, सुदृढ असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं मला असं वाटतं की सर्व मतदारांनी हे बघावं की आपलं नाव मतदार यादीत आहे काय आणि त्यांनी नाव असेल तर निश्चितपणे बाहेर येऊन मतदान करावं, कुठलंही कारण देऊ नये. त्याचबरोबर आपल्या परिवारातील मित्रजनातील इतरांनासुद्धा आपण उद्युक्त करावं आणि सगळ्यांनी 100% मतदान करा. कारण एवढी सगळी यंत्रणा उभी आहे ही फक्त आणि फक्त आपल्या मतदानासाठी आहे. या एका दिवसासाठी आम्ही 75 दिवस मेहनत केलेली आहे आणि त्याचं फलित हे मोठ्या प्रमाणावर मतदार होऊनच आपल्याला मिळेल. खूप धन्यवाद सर आम्हाला ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय की नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आपल्यासोबत होते आणि नांदेडकरांनी या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणाला प्रतिसाद द्यावा, सगळ्यांनी आपलं मतदानाचा हक्क बजावावा आणि अगदी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडणं ही यांची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं सगळी प्रशासकीय यंत्रणा ही ग्राउंड लेवलवरती काम करते आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट अजय मोहितेसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, नांदेड.